तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य गवळी स्वागत करतो आपलं टुवर्ड्स ॲग्रिकल्चर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सिक्स डीन्स कमिटी या कमिटीच्या अंतर्गत आपला जो काही बीएससी ॲग्रिकल्चरचा पूर्ण 4 वर्षाचा सिलेबस होता तो आता चेंज झालेला आहे. नवीन सिलेबस त्या ठिकाणी आलेला आहे. 2024-25 वर्षी हा सिलेबस लागू होणार आहेत. तर या संदर्भात विद्यार्थ्यांना भरपूर अशा अडचणी निर्माण झाल्या, कारण अचानक सिलेबसचे नोटिफिकेशन पडलं. त्यानंतर वेगवेगळ्या त्या ठिकाणी अडचणी की पास कसं व्हायचं, नोट्स, क्वेश्चन आन्सर, प्रॅक्टिकल एक्झाम, वेगवेगळे प्रश्न ज्यांचा की आपण सांगू शकत नाही. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमचे काही डाऊट्स किंवा क्वेश्चन्स, क्वेरीज ह्या क्लिअर करणार आहोत. तर मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल तर आपण यामध्ये तुम्हाला याचा अभ्यास कसा करायचा हे सांगणार आहोत. त्यानंतर पासिंग क्रायटेरिया, त्यानंतर नोट्स, क्रेडिट, पास होण्यासाठी किती मार्क लागतात, आणि बरेचसे विद्यार्थी मित्रांनो काही ध्येय घेऊन आपल्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये आलेले असतात, जसे की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, एमपीएससी, यूपीएससी, एफओ, बँकिंग एक्सेट्रा, वेगवेगळे ड्रीम्स असतात. त्यांचा स्टडी कधीपासून चालू करायचा हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप इम्पॉर्टंट माहिती अशी आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून तुम्हाला नक्की ती या सेमिस्टर क्लिअर करण्यासाठी कामी येईल. तर मित्रांनो, चला तर सुरू करूया आजच्या आपल्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल आपण जे फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला विषय राहणार आहे, सब्जेक्ट राहणार आहे, कोर्स राहणार आहे, त्याबद्दल जर आपण मार्गदर्शन घेऊया, त्यावर डिटेल बघूया आणि त्यांचा स्टडी कसा करायचा, त्यांचे नोट्स कुठं भेटतील आपण यावर बघूया. मित्रांनो, पहिला कोर्स आहे तुम्हाला इंडक्शन कम फाउंडेशन कोर्स, दीक्षा आरंभ हा कोर्स आहे तुम्हाला. नॉन ग्रेडियल कोर्स आहे आणि 0.2 म्हणजे 0.2 चा कोर्स आहे. 0+2 म्हणजे फक्त प्रॅक्टिकलसाठी आहे. तर या विषयाचं फक्त तुम्हाला प्रॅक्टिकल असणार आहे, त्यामुळे थेरॉटिकल काही अभ्यास करायचा नाही तुम्हाला. यामध्ये प्रॅक्टिकलमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे प्रॅक्टिकल कसे होतात. त्यानंतर 2 नंबरला कोर्स येतो मित्रांनो तुमचा एक्सटेन्शन 111. हा कोर्स आहे मित्रांनो कम्युनिकेशन स्किल्स 1+1 म्हणजे 50 मार्काला तुम्हाला थेरी आणि 50 मार्काला प्रॅक्टिकल असा कोर्स आहे. तर हा जो कोर्स मित्रांनो पहिले तुम्हाला सेकंड सेमिस्टरला असायचा पहिल्या पॅटर्न नुसार, पण ह्यावेळेस आता तुम्हाला तो फर्स्ट सेमिस्टरला दिलेला आहे. तर मित्रांनो, या सब्जेक्ट बद्दल सांगायचं झालं तर एवढा काही विशेष सब्जेक्ट नाही आहे हा विषय एक्सटेन्शन कोर्सचा आहे. यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन मॉडेल, सेंडर, मेसेज, आता हे तुम्हाला कोर्स उघडल्यावर भेटूनच जाईल. आणि याच्या नोट्स जे आहेत मित्रांनो, पहिले जे विद्यार्थी रेफर करत होते त्या पहिल्या नोट्स होत्या पहिल्या पॅटर्नच्या, त्या नोट्स सुद्धा याला चालतात जोपर्यंत नव्या नोट्स तुम्हाला भेटत नाही. त्या नोट्स आणि या नोट्स सेमच आहे, कोर्स पण सेमच आहे, फक्त तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला दिलेला आहे. सोपा कोर्स आहे, यामध्ये काही तुम्हाला जास्त विशेष कष्ट करण्याची गरज नाही आहे. यामध्ये मॉडेल वगैरे हा पेपर पॅटर्न जर आपण बघितलं तर एकदम सोपा आहे. रिपीट क्वेश्चन्स वगैरे होतात, पण यावर्षी थोडे बदलतील, त्यामुळे हा विषय तुम्हाला तरी जास्त अवघड जाणार नाही असं मला वाटते माझ्या अनुभवानुसार. 2 नंबरला जो कोर्स आहे मित्रांनो, फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी. ॲग्रिकल्चर इज सायमल्टेनियसली ॲग्रोनॉमी आणि ॲग्रिकल्चर ह्या रिलेटेड टर्म्स आहे. ॲग्रिकल्चर इज ॲग्रोनॉमी, ॲग्रोनॉमी इज ॲग्रिकल्चर. हा जो ॲग्रोनॉमी कोर्स आहे, मेन सब्जेक्ट आहे ॲग्रिकल्चरचा. तर हा 2+1 चा कोर्स आहे मित्रांनो तुम्हाला, फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी. पहिले हा 1+1 ला असायचा, आता 2+1 आहे. तर यामध्ये विशेष जास्त काही चेंज केलेलं नाही आहे. हा जस्ट तुम्हाला फक्त याचं क्रेडिट वाढवलेलं आहे. मित्रांनो, 2+1, 1+1 हे जे क्रेडिट आहे, या क्रेडिट बद्दल मी तुम्हाला शेवटला डिटेल सांगतोय. आता फक्त आपण जे समजून घेऊया. तर ह्या कोर्स बद्दल तुम्हाला ज्या जुन्या नोट्स आहेत त्या चालतंय तुम्हाला, कारण हा कोर्स नुसार तर सगळं सेमच आहे. आणि याचा जर डीप स्टडी करा मित्रांनो, कारण हा कोर्स इम्पॉर्टंट कोर्स आहे. याच्या बेसिसवर पुढे तुम्हाला आणखी कोर्स येणार आहे, तर याचा डिटेल स्टडी करा. ज्यांचं 12वीला क्रॉप सायन्स होतं ना, त्यांना हा कोर्स फार सिंपल जाणार आहे, फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी. नसेल तर एवढा पण काही अवघड कोर्स नाही आहे हा. टिलेज वगैरे वगैरे या सगळ्या टर्म्स आहे, क्रॉप, इरिगेशन ह्या याच्यामध्ये येतात. सोईंग मेथड्स, प्लांटेशन ह्या सगळे येतात. याचे ज्या नोट्स आहेत त्या रेफर केल्या तरी चालतात. त्यानंतर मित्रांनो, 4 नंबरचा जो कोर्स आहे SSAC 111 फंडामेंटल्स ऑफ सॉइल सायन्स, हा पण 2+1 चा कोर्स आहे. पहिले सुद्धा हा तुम्हाला 2+1 लाच होता. हा कोर्स खूप इम्पॉर्टंट कोर्स आहे, कारण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचा हा विषय बॅक पडतो.
कारण विषय थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. थोडं याच्यामध्ये ऍग्रिकल्चर केमिस्ट्री म्हटल्यानंतर वाक्यरचना थोडी अवघड आहे. याच्यामध्ये काही नावं असतात, ग्रेनाइट्सचे, न्यूट्रिएंट्सचे, मिनरल्सचे नावं असतात, ते तुम्हाला पाठ करावं लागतात. वेदरिंग होतात, सॉइल बद्दल सगळं काही आहे याच्यामध्ये. सॉइल बद्दल तुम्हाला शिकायला भेटणार आहे. आणि याच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही ऍज अ सेम ज्या जुन्या नोट्स होत्या त्याच वापरल्या तरी चालतंय, कारण ऍज अ सगळं सेम कोर्स आहे हा. याच्यामध्ये त्यांनी काही जास्त चेंज केलेलं नाही आहे. 5 नंबरला आहे आपला हॉर्ट 111 फंडामेंटल ऑफ हॉर्टिकल्चर. मित्रांनो, फंडामेंटल ऑफ हॉर्टिकल्चर सुद्धा सेम कोर्स आहे तुमचा, जो पहिले होता त्याच कोर्सला अनुसंधान हा कोर्स आहे. याच्यामध्ये फक्त बदल हा केला आहे का पहिल्या 1+1 क्रेडिट होते, याला आता 2+1चं क्रेडिट दिलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस, हॉर्टिकल्चर क्रॉप, त्यांच्या ग्राफ्टिंग मेथड्स, प्रोपोगेशन मेथड, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, सेक्शुअल प्रोपोगेशन, हे सगळं आहे याच्यामध्ये. एकदा तुम्ही जर त्याचा सिलेबस ओव्हरलुक केला तर तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. हा पण सोपा कोर्स आहे, जुन्या नोट्स रेफर केला तरी चालतंय, कारण याला काही जास्त वगैरे एक्स्ट्रा म्हणजे एफर्ट देण्याची वगैरे काही गरज नाही. रेग्युलर रुटीन मध्ये लेक्चर वगैरे मध्ये याचं सगळं कव्हर होऊन जातं. त्यानंतर 6 नंबरला आहे मित्रांनो तुमचा CC 112. हा फार्मिंग बेस्ड लाईव्हहुड सिस्टम 2+1 कोर्स तुम्हाला हा नवीन ऍड केलेला आहे. यामध्ये हा नवीन कोर्स ऍड केलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला काय शिकायला भेटणार आहे, तर याच्यामध्ये ऍग्रिकल्चर बद्दलच आहे. टाइप ऑफ ट्रेडिशनल मॉडर्न फार्मिंग, कंपोनंट्स ऑफ फार्मिंग बेस्ड लाईव्ह सिस्टम, हॉर्टिकल्चर, क्रॉप, ॲग्रो फॉरेस्ट्री, डक, पोल्ट्री, फिश प्रोडक्शन, डेअरी, फिश, पिगरी, ETC, स्मॉल मीडियम, लार्ज मीडियम, एंटरप्रेन्योर, हे वगैरे वगैरे सगळे याच्यामध्ये दिलेलं आहे. सब्जेक्ट जर बघितला तर फार सोपं आहे हा पण. आणि हा जो कोर्स आहे तो ॲग्रोनॉमीचा कोर्स आहे. ॲग्रोनॉमीच्या टर्म मधून हा घेतलेला आहे, त्यामुळे ॲग्रोनॉमी म्हटल्यानंतर फार सिंपल जाऊ शकतो हा. याच्या नोट्स वगैरे तुम्हाला याचं भेटणं थोडं अवघड आहे, कारण सध्या जोपर्यंत आपल्याला कॉलेज नोट्स देत नाही तोपर्यंत याचं भेटणं मुश्किल आहे, कारण पहिले हा कोर्स नव्हता, या ठिकाणी नवीन ऍड केलेला आहे. ॲग्रोनॉमीचाच सोपं आहे, कारण ॲग्रिकल्चर बद्दल सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. 7 नंबरला आहे तुम्हाला एक्सटेन्शन 111. तर रुरल सोशियोलॉजी आणि एज्युकेशनल सायकोलॉजी 2+0चा कोर्स आहे. कोर्स सिंपल आहे, पण सिंपल तुम्ही घेऊ नका, कारण बऱ्याचशा मागच्या जर आपण हिस्ट्री बघितली तर हा कोर्स पण खूप जास्त मुलांचा बॅक पडतो. हा कोर्स तुम्हाला पहिलेही होता आणि आता आहे. काही याच्यामध्ये चेंजेस केलेले नाही आहे. याचा जर सिलेबस बघितलं तर सेम जो पहिले होता तसंच आहे. पहिल्या ज्या नोट्स रेफर करत होते त्याच केल्या तरी चालतं याला, त्याच्यामध्ये काही विशेष त्यांनी चेंज केलेला नाही. त्यामुळे हा कोर्स तुम्ही जरा व्यवस्थित स्टडी करायचा. सोपं फार याच्यामध्ये काही जास्त अवघड नाही. एक्सटर्नल सोशियोलॉजी, लीडर कशा असतात त्याचे डेफिनेशन, प्रायमरी ग्रुप, सेकंडरी ग्रुप वगैरे वगैरे, याचा जर सिलेबस ओव्हरलुक केला तर समजून जाईल तुम्हाला. हा पण सोपा आहे. फक्त पास होण्यासाठी थोडं याला मेहनत घ्यावं लागेल. पुढे आपण व्हिडिओ सांगू याचा अभ्यास वगैरे कसं करायचा. आता जस्ट तुम्हाला मी नोट्स कोणते वापरायचे आणि कसं आहे याबद्दल जरा सांगणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 8 नंबरला फिजिकल एज्युकेशन आहे तुम्हाला. याच्यामध्ये NCC आणि NSS. आता याच्याबद्दल तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही आहे. प्रॅक्टिकल अप्रोच याचं, थेरॉटिकल काही याच्यामध्ये वेगळं नाही आहे. आणि NCC NSS जर पार्टिसिपेट करता येत असेल तर तुम्ही नक्की याच्यामध्ये पार्टिसिपेट करा, कारण महत्वाचे याचे तुम्हाला MCRला त्या ठिकाणी पुढे मार्क वाढतात. त्यानंतर 9 नंबरला तुमचा मॅथ 111 इंट्रोडक्टरी मॅथमॅटिक नीड बेस अँड नॉन ग्रेडेड कोर्स आहे. हा 1+0चा आहे. मित्रांनो, याच्यामध्ये चेंज हाच झाला आहे की पहिले हा जो कोर्स होता, पहिले सुद्धा नॉन ग्रेडेडच होता, परंतु पहिले हा 1+1 होता, म्हणजे 50 थेरी आणि 50 प्रॅक्टिकल असा होता. आता तुमचा फक्त थेरॉटिकल कोर्स केलेला आहे, याला प्रॅक्टिकल वगैरे काही नसणार आहे. आणि खूप चांगली बाब आहे ही. प्रॅक्टिकल सारखे यात काही विशेष नव्हतंच, त्यामुळे थेरीमध्ये तुम्हाला फक्त जस्ट पास व्हायला थोडं अवघड होईल, कारण हा पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा बॅक पडतो. याला पण सिरियस घेणं गरजेचं आहे, कारण मॅथ आहे हा शेवटी. तसं याच्यामध्ये टर्म बघितलं तर सगळं सोपंच आहे. याच्यामध्ये जस्ट 11वी 12वी लेवलचं या ठिकाणी 10च्या आणि 11वीच्या असं लेवलचं थोडं मॅथ दिलेलं आहे. जर आपण 2-3 जर तुम्हाला पास करणं फक्त याला, याच्यामध्ये काही याचे तुम्हाला तुमच्या मेन रिझल्ट मध्ये याचे ग्रेड ऍड होत नाही, मार्क ऍड होत नाही. जस्ट पासिंग सब्जेक्ट आहे हा तुम्हाला. तर पासिंग पुरता जरी अभ्यास केला तरी जमतं. याचं जस्ट स्कोरिंग 30-35 मार्क झाले पाहिजे या हेतूने तुम्ही अभ्यास करायचा. आणि याच्या नोट्स वगैरे तुम्ही जुन्या वापरल्या तरी चालतं, याच्यात काही विषय चेंज केलेला नाही. आणि त्यानंतर तुम्हाला 2 कोर्स आहे आणखीन, SEC 111, SEC 112.
याच्यामध्ये SCC 1 मध्ये स्किल इन्व्हेस्टमेंट कोर्स आहे हा, हॉर्टिकल्चर नर्सरी मॅनेजमेंट 0+2 चा कोर्स आहे हा. म्हणजे प्रॅक्टिकल आहे पूर्ण 100 मार्काला याचं प्रॅक्टिकल आहे. त्यामुळे 0+2 चा म्हणल्यावर याचं विशेष नाही, थेरीचं काही याचं तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही, नुसतं प्रॅक्टिकल आहे. हॉर्टिकल्चर नर्सरी मॅनेजमेंट, आता कोर्स टायटलवरून तुम्हाला समजलं असेल नर्सरी मॅनेजमेंट म्हणजे काय आहे, त्यामध्ये नर्सरी वगैरे सगळे त्यामध्ये डिटेल शिकवलं जाईल तुम्हाला. त्यानंतर 11 नंबरचा जो कोर्स आहे SCC 112 स्किल इन्व्हेस्टमेंट, हा 2 नंबरचा कोर्स आहे. हा पण 0+2 चाच कोर्स आहे. याच्यामध्ये बायो फर्टिलायझर अँड बायो पेस्टिसाइड प्रोडक्शन हा प्लांट पॅथॉलॉजीचा कोर्स आहे. यामध्ये बायो फर्टिलायझर अँड बायो पेस्टिसाइड प्रोडक्शन तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिकलरित्या शिकवलं जाईल. या ठिकाणी हा कोर्स टायटलच असं आपल्याला असं सांगतंय. तर हे झाले तुमचे 10-11 कोर्स. पहिले याच्यामध्ये आणि याच्यामध्ये चेंजेस एवढंच झाले, जे तुम्हाला बिनकामाचे विषय होते त्या ठिकाणी ते काढून टाकण्यात आले आणि नवीन हे जे कोर्सेस आहेत ते ऍड करण्यात आले. खूप चांगले चांगले कोर्स तुम्हाला ऍड करण्यात आलेले आहे आणि खूप लकी बॅच आहे तुमची, कारण तुम्हाला ऍग्रिकल्चर जी आहे प्रॅक्टिकल अप्रोचिकली शिकवलं जाणार आहे. प्रॅक्टिकलची जी नीड आहे, जसं थेरोटिकल तसं प्रॅक्टिकल, हा जो इक्विलायझर 6th डीन कमिटीने केलेला आहे तो फार महत्वाचा आहे. ह्यानुसार तुम्हाला खूप छान प्रकारे या ठिकाणी शिकवलं जाणार आहे, कारण हे गरजेचं होतं, कारण तेच 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 रिपीट होत होतं आणि थेरोटिकल याला जास्त महत्व दिलं जात होतं. पण आता फार तुमचं या ठिकाणी चांगलं म्हणजे लकी आहे तुम्ही. वेगवेगळे नवीन नवीन कोर्स तुम्हाला या ठिकाणी ऍड. मित्रांनो, याचा आपण तुम्हाला मी सांगितलं ग्रेड समजून घ्या, याचा पासिंग क्रायटेरिया समजून घ्या. ग्रेड मध्ये मित्रांनो 1+1 जर असेल तर 50 मार्क थेरीला आणि 50 मार्क प्रॅक्टिकलला, असं या कोर्सचं असं एक क्रेडिट आहे. या 1+1 जर आपण पासिंग क्रायटेरिया बघितला, पास होण्यासाठी तुम्हाला किती मार्क पाडायला लागतील, तर या ठिकाणी तुम्हाला 20 मार्क थेरीमध्ये आणि 20 मार्क प्रॅक्टिकलमध्ये, ह्या 20-20 मार्कावर तुम्ही पास होऊन जाता. आणि जर कंबाईन पास व्हायचं असेल, प्रॅक्टिकल प्लस थेरीमध्ये पास व्हायचं असेल, तर तुम्हाला 50 एवढे मार्क पाडावं लागतात. म्हणजे अर्धे मार्क तुम्हाला या ठिकाणी पाडावं लागतात. तर तुम्हाला प्रॅक्टिकलला 40 पडले आणि थेरीला 10 पडले तर टोटल 50 होतात. तर असे तुम्ही पास होताल का? तर नाही मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्ही थेरीमध्ये फेल होतात, फक्त प्रॅक्टिकलमध्ये पास होतात. पुन्हा तुम्हाला रजिस्टर करून पुन्हा त्या ठिकाणी ते करावं लागतं. त्यामुळे इकडे 25 इकडे 25 असं इक्वल केलं तर तुम्हाला 50 मार्क होऊन पास होऊन जातात. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे 1+0 बघितलं आपण. 1+0 मध्ये या विषयाला प्रॅक्टिकल नाही आहे आणि याची पासिंग क्रायटेरिया आहे जो 25 वर या ठिकाणी तुम्ही पास होणार आहे. तर तुम्हाला पास होण्यासाठी ठिकाणी त्या ठिकाणी 25 मार्क पाडावं लागतात. यामध्ये 50 मार्क थेरीमध्ये कसे असते मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला 10 मार्काची मिड असते आणि 40 मार्काची तुमची एंड थेरी एक्झाम असते. जर 2+1 चा असेल तर 100 मार्काची तुमची थेरी असते आणि 20 मार्काची मिड असते, असे या ठिकाणी आहे. त्यानंतर तुमचे काही कोर्सेस 2+1 चे आपण बघितले, तर त्या ठिकाणी 100 मार्काला तुमची थेरी असणार आहे आणि 50 मार्काला तुमचे प्रॅक्टिकल असणार आहे. यात जर पास व्हायचं असेल तुम्हाला, तर 100 पैकी किमान तुम्हाला 50 मार्क तरी तुम्हाला पास व्हायला पाडावं लागतील, 40 पाडावं लागतील. आणि थेरीमध्ये 20, 40 आणि 20 60 होतात आणि तुम्हाला पासिंग क्रायटेरिया तिथं 75 ला तुम्हाला पास आहे. त्यामुळे दोन्ही मिळता, प्रॅक्टिकल आणि थेरी मिळता तुम्हाला 75 मार्क पाडावं लागतात. पण दोन्हीमध्ये वेगवेगळं तुम्हाला पास व्हावं लागेल. जर तुम्ही प्रॅक्टिकलला पास झाला आणि थेरीला पास नाही झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी फेल करण्यात येतं. तर हा झाला आपला एक पासिंग क्रायटेरिया. आणि मित्रांनो, मी सांगितलं होतं तुम्हाला की MPSC UPSC कॉम्पिटेटिव्ह बँकिंग वगैरे वगैरे जे काही तुम्ही ध्येयपर्यंत घेऊन आलेला आहात ऍग्रिकल्चरला, त्याचा स्टडी कधी चालू करायचा हे आपण आता बघूया. मित्रांनो, जस्ट ऍग्रिकल्चरचा जो आपण हेच म्हणता येईल, ते नेचरच म्हणता येईल. तुम्हाला पहिलं सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर म्हणजे पहिलं जे वर्ष आहे, ऍज अ रेग्युलर तुम्ही ऍग्रिकल्चरचं जर सगळं शिकून घेतलं, ऍग्रिकल्चर जर शिकणं हे महत्वाचं आहे. इतक्या लवकर तुम्ही AFO कॉम्पिटेटिव्ह वगैरे कोणत्याही गोष्टीला हात नाही लावला तरी चालतंय. तुमचं हे 2 फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर जर तुम्ही बेसिक क्लिअर केलं, तर तुमचं जे काही बेसिक आहे ऍग्रिकल्चरचं, फंडामेंटल जे काही ऍग्रिकल्चर आहे ते आज क्लिअर होऊन जातं. याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरला खूप फंडामेंटल कोर्सेस आहे, ते तुम्हाला क्लिअर करणं फार गरजेचं आहे. आणि हळूहळू तुम्ही थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरला हळूहळू जरी चालू केलंय तरी जमतं. आणि 5th आणि 6th सेमिस्टरला तुम्ही इकडचं मागे टाकून तिकडे जरी पूर्ण वळला तरी जमतं. आणि 6th आणि 7th तुमचं पूर्ण ऍज इट इज 100% जरी तुम्ही
तिथे ठेवून आला तिकडे दिलं तरी चालतंय. हा असं तुम्ही जर प्लॅनिंग केली तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी दोन्हीचं पण इक्वलायझर करता येईल. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरला कुठेही न जाता फक्त आपल्या डिग्रीवर फोकस करणे फार गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला जो विशेष ऍग्रिकल्चरचं जो मेन फंडामेंटल बेसिक आहे ते आपल्याला समजून जाते. आणि ह्या सब्जेक्टच्या तुम्हाला नोट्स वगैरे सगळं लागत असेल तर मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. आणि काही अडचणी येत असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे खाली, त्यावर तुम्ही मला कॉलही करू शकता. आपल्या चॅनलच्या लोगोमध्ये सुद्धा या कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा. व्हॉट्सअप ग्रुपला पण ऍड करा, जेणेकरून तुम्हाला नोट्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर सगळे प्रोव्हाइड केलं जाईल. तर ओके मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवर सुद्धा शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती आहे ती तुमच्या कॉलेजपर्यंत, तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली जाईल आणि जो काही तुमचा स्ट्रेस आहे तो जरासा कमी होईल. तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.